मित्रांनो, आज पेडगावचं हिंद केसरी मैदान आणि या हिंद केसरी मैदानामध्ये तुम्ही बघू शकता आपला मुंबईचा शॉटगन मेहरबान आणि कुठेतरी बघा एक हिंद केसरी मान पण काही दिवसापूर्वीच म्हणजे कोरेगावचा एक नंबरचा हिंद केसरी मानकरी पण झालेला आहे. आज दीपक शेठ पाटील स्वतः आहे, राधाई पण आहे. कुठेतरी आज राधेची पण थोडीशी बाईट घेऊ आणि दीपक शेठला विचारूया कसं काय नियोजन आज काय सांगाल? आजचा नियोजन म्हणजे असं आहे का ज्ञानू ठाकूर आणि नितीश गायकवाड आणि राहुलभाई यांचे मार्गदर्शन आजचं नियोजन त्याही हा केलेला आहे. बरोबर. म्हणजे जो आजचा पहिरा घातला तुम्ही विसापूरकरांचा कार्तिक म्हणजे राहुल भाईचा पण सल्ला होता हा पहिरा. हा या राहुलभाईचा पण सल्ला होता. ज्ञानू ठाकूर स्वतः बोलला का बैल चांगला आहे, आपण आजचा फेरा त्याच्या घरात पडलो. बरोबर. चांगल्यापैकी गट पण काढलाय काय बोलाल? आता नंदी आहे बघा, गट पास झाला आहे, आम्हाला भरपूर आनंद झाला आहे. आमच्या सरपंच ग्रुपमधलं सगळं परम म्हात्रे, अखिलेश पाटील, बरोबर. सर्व ग्रुपचे मंडळी आहे, हे जदीप जयेश हे सर्वही त्यांचा हात आहे बैलांवर, त्याच्यामुळं गट पास झालेला आहे. बरोबर. आता बघा एक हिंद केसरी मान मिळवण्यासाठी गाडा मालक असतो तो अखंड वर्षभर वाट बघत असते. झाला हिंद केसरी आणि आज दुसऱ्या हिंद केसरी मैदानामध्ये गट पण काढतोय. या गोष्टीचा अभिमान काय वाटतं तुम्हाला? मला भरपूर अभिमान झालेला आहे गट पास झाल्याबद्दल. पण या गट पास होण्याच्या हे कारणीभूत ज्ञानू ठाकूर, नितीश गायकवाड, राहुल भाई व आमचा सरपंच ग्रुप सर्व त्यांचा मी धन्यवाद मानतो बरोबर आहे. याबद्दल. बरोबर. मित्रांनो, या साईडला तुम्ही बघू शकता मेहरबान बैलाचे छोटे मालक राधे आणि भरपूर दिवसानंतर आपण पहिल्यांदाच मुलाखत घेतोय. काय बोलाल आता स्वतः मालक पण इथं हजर आहेत. आता मला वाटतं येणाऱ्या भविष्यामध्ये मेहरबानचा कासरा तुझ्या हातामध्ये असेल आणि आज तुम्ही बघितला चांगल्यापैकी गट पण काढलाय. 100% काय आता गटपास केलाय चांगल्यापैकी. पहिल्यांदा आलोय तर पहिल्यांदा आलाय आणि बघा तुमचे गटपास पप्पा झालाय. सुद्धा सोबत आहेत, ज्ञानू दादा आहेत आणि संपूर्ण टीम. काय काय बोलाल? म्हणजे जो टीमचा एक वर्क असतो ना, टीम वर्क म्हणजे बघा त्यांच्या मेहनतीने आज तुमचं नाव अखंड महाराष्ट्रभर गुंजतंय. काय बोलाल? भरपूर आनंद भरपूर आहे. आनंद आहे मला याचा. आणि मेन म्हणजे या बैलाची ही सेवा अबू गायकवाड व जसे दोस्त अभि पाटील हे स्वतः भरपूर मेहनत करतात बैलासाठी. बरोबर. परम म्हात्रे झाला, एवढा आमचा ग्रुप आहे ना, अक्षरचे बैल मी त्यांच्या ताब्याने दिलाय. जो काही नियोजन काय काय करतील ते त्याहीच करावं. बरोबर. त्यांच्या ताब्यानेच मी हे केलं आहे ना. आणखी याच्या जोडला मी आणखी आता पुढच्या महिन्यात किंवा याच्या जोडला चांगला नंदी मी शोधत आहे. दुसरा नंदी मी उतरणार. आणि दीपक शेठ बघा तुमचा मुलगा म्हणजे सुरुवात झाली आजपासून आता आपण त्याला पण पुढे बाईटमध्ये घेणार आहे. म्हणजे तुमच्याकडून काय शिकलाय? काय बोलाल मुलगा तुमचा? आता बघूया, आता तो माझा वारसा चालू दे का नाही ते त्याच्यावर आहे. आता त्याचा प्रश्न आहे. पण जोपर्यंत मी जसं आहे तोपर्यंत 100% मी वारसा चालवीन. बरोबर. आणि पुढचा तो त्याने बघावं, त्याचा नियोजन बरोबर. त्याने बघावं. आणि एक वारसा चालवणं गाडा मालक असतं ना, त्याची निशाणी त्याच्या डोक्याला दिसतो जेव्हा त्यांनी फेटा बांधलाय, गमछा बांधलाय. बघा म्हणजे सुरुवात केली त्यांनी आता. हो 100%. आणि बोल राहते काय बोलशील मेहरबान विषयी काय बोलशील? भले तू दुसऱ्या या मैदानाच्या विषय नको बोलू. बैल मेहरबान चांगला आहे एकदम. बोल. बैल चांगला आहे, मला आनंद झालाय आज गटपास केलाय तर. पहिल्यांदा आलोय, आता काय गुलाल घेऊन जायचं आहे. बरोबर. आणि गुलाल घेऊन जायचं आहे नक्कीच. मेहरबान बघा ज्या मैदानामध्ये आलाय ना, नक्कीच तुमच्या नावासाठी दीपक शेठ असतील, ज्ञानू शेठ असतील, संपूर्ण तुमची जायची टीम, चिरलेची टीम काय बोलाल म्हणजे बघा जसा तुम्ही मागच्या मैदानात बघितला कोरेगावचा हिंद केसरीचा मान मिळवला त्यावेळेला कसा आनंद होता? त्यावेळी पण खूप आनंद झालता. आणि हिंद केसरी रावण म्हणून आज तुमची महाराष्ट्रभर ओळख झाली आता. बरोबर आहे. आनंद आहे. बरोबर. बघा आता आपण आबिदादाशी बोलूया. कुठेतरी आता दीपक शेठ असतील बघा सर्वांचं म्हणजे एक सर्वांना बांधून कसं ठेवायचं शेठनी कायम तुम्हाला चांगली शिकवण दिलेली आहे. शेठबद्दल काय बोलाल आणि त्याच्यानंतर आज जो मेहरबानचा गट आहे या गटाविषयी काय बोलाल? गटाला तर खूप बैल चांगला पळाला. म्हणजे आम्हाला दीड महिना बैला गुलाल नव्हता. आज गटाला खूप म्हणजे खूप चांगला पळाला. खूप आनंद झाला आम्हाला. बरोबर. आणि शेठचा विषय तर सांगायची गरज नाही. शेठचा आम्हाला खूप सपोर्ट आहे. खूप म्हणजे खूपच सपोर्ट आहे. शेठ काहीच बोलत नाही, सगळं तर आमच्यावर सोडून देतं. तुम्ही जे कराल ते तुमच्यावर आहे. शेठ कधीच आम्हाला विचारत नाही. छोटा मालक पण आता झालाय उपस्थित हो. मैदानामध्ये. तो पण चालवेल शेठचा वारसा 100%. चालवेल नक्कीच. आणि जसं आता गट चांगल्यापैकी काढलाय आता महिलांना विश्रांती पण असली चांगली असते म्हणजे जसं मेहरबान मैदानामध्ये आल्यानंतर आपण बघतो खूप कमी म्हणजे असं वेळेला असेल की तिथं बसला येतो हो. जास्त करून उभाच राहतो तो. नाही बसतं बैल, पण कधी
वातावरण चांगल्या हिशोबाने बसतो तो. बरोबर. चला आता आता थोडक्यात आता हिंद केसरी मैदान पेडगावचं आहे, काय बोलाल या मैदानाविषयी? काय नाही, गुलाल भेटला पाहिजे बस. आम्हाला काय नंबरची आशा नाही, फक्त गुलाल बैलावर पडला पाहिजे बरोबर. बस. आम्हाला नंबरची आशा नाही, गुलाल पडू दे बैलावर. बैलाला एक महिन्यानंतर गुलाल नाही, फक्त मुंबईमध्ये त्या दिवशी बिनजोड झाली तेव्हा गुलाल भेटलाय, फक्त गुलालाची आशा आहे आम्हाला. दुसरं काय म्हणजे नाही. सांगण्यात तात्पर्य असं की 1 ते 1.5 महिने त्यांनी पण संघर्ष केलाय. संघर्ष, खूप संघर्ष केला, खूप. चला आपण पण थांबूया, त्याला पण विश्रांती करू द्या आणि जशी तुमची इच्छा आहे नक्की तो तुमच्यासाठी काय ना काय चांगलं 100% गुलाल करेल तो. करेल. धन्यवाद.